श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे येथील रहिवासी असलेल्या दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. या ताई दादांना जी प्रचिती महाराजांनी दिली ती प्रचिती ऐकून तुमच्या देखील अंगावरती शहारे उभे राहणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या चॅनलवरती रोज 4 वाजता 1 करोड नामस्मरणाची सेवा सुरू आहे. त्या सेवेमध्ये देखील सर्वांनी सहभागी व्हा. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटतो की मी महाराजांच्या सेवेमध्ये कसा आलो. स्वामी भक्तांनो, अगोदरच मी स्वामींच्या सेवेत होतो असं म्हणायला देखील हरकत नाही, पण महाराजांची सेवा काही करत नव्हतो. कारण जेव्हा मी शाळेत होतो तेव्हाच महाराज माझे अर्धदैवत होते. आमच्या शाळेजवळच महाराजांचं खूप मोठा मठ होता, त्यामुळे महाराजांची आरती वगैरे तिथे दर्शन जाणं हे माझं सुरू असायचं. पण सेवा वगैरे काहीच मी केली नाही, कधीच सेवा केली नाही. जेव्हा माझे लग्न झाले, शिक्षण झालं, लग्न झालं, त्यानंतर सुखी संसार सर्व काही व्यवस्थित सुरळीत होता. मी जॉबनिमित्त पुणे येथे आलो. माझं मूळ गाव हे राहुरी आहे, पण मी जॉबनिमित्त पुणे येथे आलो. तिथे आल्यानंतर माझा जॉब सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं. पण अचानकपणे माझ्या पत्नीला ती आजारी पडली. तिला काय झालं काहीच कळेला मार्ग नव्हता. माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघंही एकाच मंडपामध्ये आमचं लग्न झालेलं होतं. सख्ख्या बहिणी आम्ही केलेल्या होत्या. त्या दोघीजणी बहिणी आणि माझ्या पत्नीला असं अचानक काय झालं काहीच कळेना, आणि त्यामध्येच आम्ही हॉस्पिटलला नेलं, सर्व रिपोर्ट केले, सर्व केलं, पण काहीच येत नव्हतं. आणि ती आजारी तर खूप होती. त्याच्यातच तिची डेथ झाली. माझी पत्नी गेल्यानंतर मी खूप एकटा पडलो. काय करावं काहीच कळत नव्हतं. मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो. आणि मग माझं त्यामध्ये जॉब देखील गेला, जॉबही गेला, सर्व गेलं. अक्षरशः खूप वेळेस मी जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी येऊन मला वाचवलं. मी त्यावेळेस घरी आलो होतो, नोकरी गेली, काहीच नव्हतं. माझे ज्या काही भाऊजाई होत्या त्या देखील मला खूप बोलायच्या. मला ते बघवत नसायचं आणि काय करावं तेच कळत नसायचं. त्या दरम्यान मी पुन्हा महाराजांच्या सेवेमध्ये आलो. कारण ते दादा होते एक, त्यांनी मला महाराजांच्या सेवेमध्ये घेऊन गेले. ते मला रोज सकाळी आरतीसाठी महाराजांच्या मठामध्ये घेऊन जायचे. तिथे गेलं थोडंसं बरं वाटायचं, पण महाराजांना खूप सारे प्रश्न मी विचारायचो. माझ्याच बाबतीत तुम्ही असं का केलं? माझ्या पत्नीला माझ्यापासून का हिसकावून तुम्ही नेलं? असं महाराजांना मी खूप प्रश्न विचारायचो. तुम्ही नाहीच आहात असं मला वाटतं. देव जर असता तर माझ्यासोबत एवढं वाईट केलं असतं का असं म्हणायचो. पण हळूहळू करता मी थोडंसं विसरू लागलो आणि महाराजांच्या सेवेमध्ये येऊ लागलो. आरतीला जाणे हा माझा दररोजचा दिनक्रम ठरला. रोज आरतीला जायचो, मग कामावरती जायचो, असं माझं चाललं. त्यामध्येच माझी आईसुद्धा एक्सपायर झाली. आई गेली आता, तर सर्व काही माझं जे काही आधार होता तो आधार स्तंभच गेला. मला पुन्हा एकदा खूप एकटं पडल्यासारखं वाटू लागलं. वडील आणि ती भाऊजाई खूप मला बोलायची. मला अक्षरशः जेवण देखील करू वाटत नसायचं. महाराजांना म्हणायचो, एकदा मला जीवदान द्या व्यवस्थित, नाहीतर मला तुमच्याकडे घेऊन चला, असं अक्षरशः मी महाराजांना बोलू लागलो. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की माझे वडील माझ्यासाठी दुसरी मुलगी बघत होते आणि महाराजांना म्हटलं की आता मला चांगली अशी मुलगी द्या, लवकर द्या, कारण मी याच्यातून बाहेर येण्यासाठी मला लग्नाची फार गरज आहे. ती मला समजून घेईल अशी मला मुलगी द्या. आणि एक स्थळ माझ्यासाठी आलं. तिचंही लग्न झालेलं होतं, पण तिचे मिस्टर हे तिला खूप त्रास द्यायचे, त्यामुळे त्यांचा डायव्हर्स झालेलं होता. तिला एक मुलगी देखील होती. आणि मग आम्ही लग्न करायचं ठरवलं. तिचं आणि माझं लग्न झालं, सर्व काही व्यवस्थित. मी पुन्हा पुणे येथे जॉबसाठी प्रयत्न करू लागलो. आपण येथून लांब जाऊया, म्हणजे सुखी होऊ, असं आमचं म्हणणं होतं. पण वडील म्हणायचे की इथेच राहा, इथेच सर्व करा. पण मग मी माझं काम सुरूच ठेवलं आणि मला महाराजांच्या कृपेने पुणे येथे पुन्हा एकदा जॉब लागला.
पुण्याला जॉब लागला. आमचा सुखी संसार पुन्हा एकदा सुरू झाला. आता महाराजांची सेवा घरामध्ये सुरू होती. माझी पत्नी देखील स्वामींची सेवा करत होती आणि मी ही सेवा केल्याशिवाय घराबाहेर पडत नसायचो. आमच्या सुखी जीवनाला सुरुवात झाली. खूप आनंदात आमचं चालू होतं. त्याचमध्ये माझ्या जी काही मिसेस आहे तिला प्रेग्नेन्सी राहिली. आता तर खूप आनंद झाला. महाराजांना खूप खूप धन्यवाद दिले. मी खूप छान आनंदात होतो. त्यामध्ये माझी पत्नीला 7वा मंथ सुरू होता आणि ती महाराजांची सेवा करत होती. 7वा मंथ कंप्लीट झाला आणि 8वा मंथ सुरू झाला. त्याचमध्ये माझ्या पत्नीला ब्लिडिंग होऊ लागलं. हे का बरं होऊ लागलं आम्हाला काहीच कळेना. खूप म्हणजे खूप आम्ही बघितलं पण काहीच कळेना. डॉक्टरांनी देखील ते ब्लिडिंग बंद होण्याचे इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या, पण तिचं ब्लिडिंग काही केल्या बंद होईना. त्यावेळी डॉक्टर म्हटले की ताबडतोब तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. डॉक्टरांनी सांगितलं ॲडमिट व्हावं लागेल. पैसे तर एवढे नव्हते. मग आता काय करायचं, पुणे एवढ्या ठिकाणी ॲडमिट व्हायचं म्हणले रोज खूप पैसे लागतील. मग आम्ही ठरवलं होतं की गावाकडे जाऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलेवरी करायची, पण डॉक्टरांनी असं सांगितलं. तर आता काय करावं, डॉक्टरांनी रिस्क घ्यायला सांगितली नव्हती. पण मी महाराजांवरती विश्वास ठेवून आणि सर्व काही हे करून माझ्या पत्नीला गाडी करून गावी घेऊन आलो. म्हटलं तू फक्त थोड्या वेळ थांब, 3-4 तास तू हे कर, आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. मग मी घरी देखील गाडी नेली नाही, तर डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो. कारण पुणे येथे माझा एवढा खर्च पेलवण्यासारखा नव्हता. महाराजांच्या कृपेने माझी पत्नी गावापर्यंत एक व्यवस्थित आली. मग आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. तिथे ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की ताबडतोब डिलेवरी करून घ्यावी लागेल, नाहीतर बाळाच्या जीवाला धोका आहे असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही लगेच ताबडतोब डिलेवरी करून घेतली. माझ्या मिसेसचं सेक्शन झालं, डिलेवरी झाली, मुलगा झाला. खूप डिप्रेशन, खूप टेन्शन, इतकं टेन्शन की होतं की बस. बाळाचं वजन फक्त 900 ग्रॅम भरलं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवायचं सांगितलं आणि त्याला काचेमध्ये ठेवावं लागेल असं सांगितलं. आता इकडे आहे, आता बाळाच्या बाळरोग तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. मग आम्ही त्याला तिथे घेऊन गेलो. माझी पत्नी एकीकडं. माझी खूप मोठी परीक्षा त्यावेळेस महाराज बघत होते. महाराजांना मी खूप आळवणी करत होतो, खूप मदतीला बोलत होतं. तुम्ही या असं मी महाराजांना म्हणत होतो. एकटं पडल्यासारखं झालं होतं, कोणाचाच आधार नव्हता. माझ्या मिसेसची आई तिच्या जवळ आली. मी बाळाजवळ थांबलो. हॉस्पिटलमध्ये बाळाला काचेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याला खूप काळजी घ्यायची सांगितली. बाळ वाचण्याची गॅरंटी डॉक्टरांनी फक्त 10% दिलेली होती, 90% नाहीच असं त्यांनी सांगितलं होतं. मला खूप रडायला येत होतं. महाराज काहीतरी करा, अशक्य असणारी गोष्ट शक्य करा, बाळाला याच्यातून बाहेर काढा. माझी पत्नी तिकडे खूप रडत होती. यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जर टेन्शन घेतलं, कारण तुमची डिलिव्हरी झालेली आहे, टेन्शन घेतलं तर तुम्हाला मानसिक झटका देखील बसू शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं बाळ व्यवस्थित राहील. तिला मी खूप समजावून सांगितलं. महाराज आहे, महाराजांवरती विश्वास ठेव, त्यांचा धावा कर, महाराज नक्की आपल्या बाळाला याच्यातून बाहेर काढतील असं मी तिला सांगितलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला कावीळ देखील झालेली आहे. हे ऐकून मला तर खूप म्हणजे खूप रडायला यायला लागलं. त्यावेळेस मी महाराजांना म्हटलं की जर बाळ व्यवस्थित झालं, व्यवस्थित सुखरूप याच्यातून बाहेर आलं तर आम्ही लगेच तुमच्या दर्शनाला अक्कलकोट येथे येऊ असं सांगितलं. आणि तिथे जवळच, हॉस्पिटलच्या जवळच महाराजांचा मठ होता. तिथे मी जाऊ लागलो, आरतीला जायचो. महाराजांना खूप विनवणी केली. मी ते एक दिवस तिथे रडत होतो. माझ्या पाठीमागून एक आजोबा आले आणि ते म्हटले का बरं रडत आहेस, कशाला काळजी करतो, सर्व काही व्यवस्थित होईल असं ते म्हटले. आणि त्यांनी मला काय केलं की महाराजांची जी विभूती आहे, तिथे विभूती होती मठामध्ये, ती विभूतीची एक पुडी बांधली. ती पुडी माझ्या हातावरती दिली. जा म्हणे, तुझ्या बाळाला काहीच होणार नाही. त्यावेळेस मला काहीच कळलं नाही की यांना कसं माहिती की माझ्या मुलाला असं झालेलं आहे. मी त्यांना तर काहीच सांगितलं नाही. पण त्यावेळेस मला काही कळलं नाही. मी त्यांना काहीच क्वेश्चन विचारले नाही. मी त्या बाळाला बघण्यासाठी धावत पळत ती उदीची पुडी हातामध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेलो आणि माझं बाळ काचेमध्येच होतं. त्याला अक्षरशः बघू देखील वाटत नव्हतं. खूप म्हणजे खूप ते असं वेगळंच दिसत होतं. त्यानंतर मग मी काय केलं, डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याला कुठले हात वगैरे लावायचे नाही, घ्यायचं असेल तर त्याला फक्त ग्लोव्ज घालून घ्यायचं, सॅनिटायझरच वापरायचं असं सांगितलं होतं. मग मी ग्लोव्ज घातले आणि जी काही विभूतीची पुडी होती, त्या पुडीतील थोडीशी विभूती त्याच्या डोक्याला लावली, त्याच्या सर्व अंगाला थोडीशी विभूती लावली. डॉक्टरांना कळू दिलं नाही की डॉक्टर मला रागवले असते, पण माझा महाराजांवरती विश्वास होता म्हणून मी महाराजांची विभूती त्याला लावली. त्यानंतर 2-3 दिवसामध्ये
मध्ये त्यांनी इतकं ते रिस्पॉन्स दिला आणि त्याची जी काही कावीळ होती ती पूर्णपणे बरी झाल्याच्या प्रमाणात होती आणि डॉक्टर म्हटले की खरंच बाळ रिकवर होत आहे. आज हे ऐकून मला खूप आनंद झाला. मग मी रोज तारक मंत्र म्हणू लागलो. बाळाच्या जवळ बसायचो. जेवढ्या वेळ तिथं मला बसता येईल तेवढ्या वेळ बसून मी तारक मंत्र कंटिन्यू म्हणत असतो. 15 दिवस माझे याच्यामध्ये गेले. 15 दिवस बाळ काचेमध्ये होतं. 15 दिवसानंतर डॉक्टरांनी बाळ बाहेर काढलं. डॉक्टर देखील म्हटले की या बाळाची खरंच गॅरंटी नव्हती, पण हे बाळ वाचलं, त्याला देवानेच आयुष्य दिलं असं म्हटले. त्यावेळेस मला खूप आनंद झाला. त्यानंतर डॉक्टरांनी खूप काळजी घ्यायला सांगितली. त्याला अंघोळ वगैरे काहीच घालायची नाही. एकाच व्यक्तीने त्याची हे करायचं, कपडे स्वच्छ ठेवायचे, एकाच व्यक्तीने त्याला घ्यायचं, खूप जणांनी घ्यायचं नाही. बाहेरून आल्यानंतर हात धुतल्यानंतरच बाळाला घ्यायचं, अशी काळजी त्यांनी घ्यायची सांगितली आणि तशीच काळजी आम्ही घेतली आणि खरंच माझं बाळ आज जवळपास 3 ते 3.5 किलो वजन त्याचं भरलेलं आहे आणि ते एकदम व्यवस्थित ठणठणीत बरं आहे. ते फक्त स्वामींच्या कृपेने. आज जर पहिला तो फोटो बघितला आणि बाळाचा फोटो बघितला तर कोणीच म्हणणार नाही की हे बाळ हे आहे म्हणून. इतकं मोठा बदल महाराजांनी त्याच्यामध्ये करून दिला. ही फक्त महाराजांची कृपा आहे. हा आता आलेला आमचा खूप मोठा अनुभव आहे. असाच माझा एक अनुभव तुम्हाला मी सांगतो. माझं ज्यावेळेस सर्वप्रथम अक्कलकोटला जाणं झालं होतं त्यावेळेस महाराजांनी मला हा अनुभव दिलेला होता. ज्यावेळेस मी अक्कलकोट येथे गेलो, तिथे गेल्यानंतर मी महाराजांना म्हटलं की मला तुमचं दर्शन पाहिजे आहे, मला तुमचं दर्शन देता का, असं खूप कळवून विनंती केली, पण काहीच नाही. मी मग माझा परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासामध्ये बसमध्ये माझ्याजवळ एक व्यक्ती बसलेली होती आणि ती व्यक्ती एकदम शांत होती आणि त्यांच्या हातामध्ये एक गोटी होती. ती गोटी सारखी ते फिरवत होते. मला काय म्हणजे हे का बरं गोटी फिरवत आहे मला काही कळेना. मी त्यांना सहज विचारलं, तुम्ही कुठले आहात, काय आहात? तर त्यांनी सांगितलं की आम्ही इथलेच आहोत असं ते म्हटले आणि त्या म्हणले, मी म्हटलं तुम्ही ही गोटी कंटिन्यू सोबत ठेवतात का? म्हणे हो, ही आमची गोटी आहे, ही आमच्याकडेच असते, तुला पाहिजे आहे का असं म्हटले ते. तर मी म्हटलं मी याचं काय करणार, राहू दे म्हणे, तुला पाहिजे असेल तर घे. त्यांनी ती जो गोटी जबरदस्तीने माझ्या हातात दिली आणि ते नंतर पुढचा जो स्टॉप आला तिथून उतरून गेले. त्यानंतर मग मी माझी घरी आलो आणि ती गोटी घेतली आणि आता या गोटीचं काय करावं म्हणून मी त्यावेळेस गोटी व्यवस्थित बघितली नव्हती. पण ज्यावेळेस ती गोटी घरी आल्यानंतर व्यवस्थित बघितली तर त्याच्या आतमध्ये अक्षरशः महाराजांची प्रतिकृती दिसत होती. मग मला खूप रडायला यायला लागलं की ते महाराज होतं. महाराजांना मी दर्शन मागितलं आणि महाराजांनी खरंच दर्शन दिलं. मग मी ती गोटी देवघरात ठेवली. तिथून पुढे माझं जीवन हे पूर्णपणे बदलून गेलं. माझ्या जीवनामध्ये सुखाचे दिवस हे सुरू झाले, दुःखाचे दिवस संपले. मी महाराजांना एकच विनंती करतो की जे दुःख मी भोगलं आहे ते दुःख कुणाच्याच वाटेला येऊ नये. सर्वांना सुखी ठेवा, आनंदात ठेवा, सर्वांच्या इच्छा लवकर पूर्ण करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असा या दादांचा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.